तर नमस्कार मित्रांनो, मी सुलक्षणा म्हात्रे. आज आपण पॉपलेटचं कालवण बनवणार आहोत. तर इथे बघा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम करत ठेवलं. तर आपण पहिला लसूण टाकून घेऊया. लसूण असं मस्तपैकी काय झालंय लगेचच आपण हा टोमॅटो टाकायचा आहे. मी 1.5 छोटे छोटे 2 टोमॅटो हे कापून घेतले आणि ह्यांना शिजण्यासाठी आपण आता याच्यावर झाकण ठेवूया. आता इकडे बघू शकता की पॉपलेट मस्तपैकी बघा धुवून वगैरे घेतलेले, साफ केले आणि ताजे आहेत एकदम मस्त. असं बघून तुम्हाला वाटेल खूप छान आणि असे ताजे ताजे आहे. तर हे धुवून घेतलेले आहे आणि याच्यासाठी आपण इथे वाटण्यासाठी बघा कोथिंबीर घेतलेली आहे, 2 मिरच्या त्याची पेस्ट घेतलेली आहे. इथे थोडं लसणाची पेस्ट पण घेतली. जर लसणाची पेस्ट नसेल तर लसणाच्या 5-6 पाकळ्या घ्या. मिरचीची पण पेस्ट नसेल तर तुम्ही तिथे 2 मिरच्याचा वापर करू शकता. आता टोमॅटो शिजेपर्यंत आपण एक 5 मिनटं इथे आपला टोमॅटो शिजेपर्यंत आपण कोथिंबीर आणि जो लसूण मिरची घेतलेली आहे त्याचं आपण वाटण करू. तर इथे बघू शकता आपलं हे वाटण केलेलं आहे. आता इथे आपला टोमॅटो शिजला आहे की नाही ते आपण बघूया. टोमॅटो आपला मस्तपैकी शिजलेला आहे. अजून याची जरा ग्रेव्ही हवी आहे तर आपण हा टोमॅटो काढून या वाटणामध्ये टाकायचा थोडा, म्हणजे आपलं कालवण मस्तपैकी असं घट्ट असं होईल. पुन्हा एकदा आपण याला मिक्सरला फिरू. इथे बघू शकता वाटण आपलं रेडी आहे. आता इकडे या तेलामध्ये आपल्याला बघा 2 चमच मी आगरी मसाला घेतलेला आहे, त्यानंतर अर्धा चमच काश्मीरी पावडर आणि अर्धा चमच हळद आणि अर्धा चमच गरम मसाला तो घेतला आहे. आपण सगळे मसाले मिक्स करून घेऊया. त्याच्यातच हे वाटलेलं वाटण आहे ते आपण टाकायचं. थोडंसं जे वाटण आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण याच्यात पाणी इथे बघा वाटण टाकलं आणि मस्तपैकी आपला मसाला रेडी झालाय आणि तेल सुद्धा सुटले. आता ही सगळी मच्छी आपण जे पॉपलेट आहे ते सगळी एक एक करून सोडूया. ह्याच्यामध्ये 1 ग्लासभर आपण पाणी टाकून घेऊ. तर बघा ही सगळे पापलेट आपण रस्स्यामध्ये टाकलेले आहेत आणि एकदा असं फिरवून घेऊ. आणि यामध्ये बघा मी ही गावाकडची आंबोशी आहे ती घेतली आहे, 4च घेतलेली आहे. 4च्या वर तुम्हाला जर आवडत असेल टाका, 4 टाकले तरी भरपूर मस्तपैकी आंबट होणार कालवण. आणि आता याला 10 मिनटं आपण असं झाकण ठेवून उकळी येऊ दे. तर आता ह्याचं झाकण मी काढलं आहे आणि हा बघा मीठ माझ्या आवडीनुसार टाकलं आहे. तुम्ही बोलत असाल नेहमी तुम्ही जाडं मीठ वापरता, तर जाडं मीठ चांगलं असतं आणि त्याच्यात टेस्ट असते, म्हणून नेहमी आम्ही मच्छी भाजीला वगैरे जाडं मीठ वापरतो. आता ह्याला आपण झाकण ठेवूया आणि गॅस थोडा मीडियम ठेवून एक 10 मिनटं कालवणाला होऊ देऊया. तर इथे बघा आपली 10 मिनटं झाले. आपलं कालवण शिजलं आहे मस्तपैकी, साईडला तेल सुटलं आहे. आता ही मच्छी झाली आहे की नाही ते काढण्यासाठी जरा तुम्हाला दाखवते. मच्छीचे मांस बघा काट्यापासून असा बाहेर निघायला लागला आहे, म्हणजे आपला हा मच्छी झालेली आहे, शिजली आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल सुटले. असं पातळ असं कालवण बनवलेलं आहे. तुम्हाला घट्ट करायचं असेल तर तुम्ही याला अजून आटवू शकता. मी असा मीडियमच ठेवला की भाताबरोबर, भाकरी या चपाती याच्याबरोबर खाता येईल. तर हा आपला कालवण तयार झालेला आहे.
तर मी तुम्हाला सर्विंग करून दाखवते. ते बघू शकता आपला पापलेटचा रस्सा आगरी पद्धतीत बनवलाय. त्याला भाकरी बरोबर खायचं असेल तर मी इथे ज्वारीची भाकरी बनवली. तुम्ही कुठल्याही प्रकारची भाकरी बनवू शकता. आणि ते भात आहे त्याच्यावर ते तुकडी टाकलेली, थोडं छान मांस असं शिजलेलं आहे. तर ही तयार झाली आपली पापलेट करी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर. टाटा, बाय बाय.